राज्य शासनाच्या लाचलुचपत विभागाकडून पंधरवडा चालू आहे आणि त्यांनी मोहिमा राबवली आहे। लाच घेणं हा गुन्हा आहे आणि कोण असं लाच मागत असेल तर त्यांच्याशी थेट संपर्क साधावा, पण त्यांनी आपले काही क्रमांक दिले संपर्काचे। पण हे सगळं सारं असताना चालू असताना सुद्धा रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रशासनाचा विचार केला, किंवा जिल्ह्याच्या शासकीय कर्मचाऱ्यांचा विचार केला, कार्यालयांचा विचार केला तर नेहमी आपण म्हणतो की पुरुषांपेक्षा महिला काही क्षेत्रात 2 पावलं पुढे आहेत। तसाच अनुभव या रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रशासनातल्या काही महिलांबद्दल, अधिकाऱ्यांबद्दल बोलता येईल। त्या पुरुषांपेक्षा 2 पावलं पुढे आहेत, नक्कीच आहेत। पण ते कशात आहेत तर सर्वसामान्यांना वेठी धरण्यात, सर्वसामान्यांना त्रास देण्यात, वेळच्या वेळी कामाचा निपटारा न करण्यात, ठेकेदारांना कुठेतरी अडचणीत आणण्यात, अशा अनेक क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्यातल्या, रत्नागिरी शहरातल्या विविध कार्यालयामधल्या 4-5 महिला अशा आहेत अधिकारी की त्या नेहमी जनतेला त्रासाच्या ठरतायत। मग बांधकाम जिल्हा परिषद मधले काही महिला अधिकारी असतील की ठेकेदारांना कुठेतरी आर्थिक पिळवणूक करत असतील, नगर भूपांमधले काही मंडळी असतील, काही महिला असतील जे गेल्यानंतर सामान्य माणूस गेल्यानंतर त्यांच्या समोर त्यांचं तोंड काळच पडतं, अशा काही महिला असतील, काही नगर भूपामधल्या असतील, नगर रचनाकार विभागातल्या काही असतील, अगदी महसूल मधल्या सुद्धा काही महिला असतील, जिल्हा परिषद मधल्या काही ग्रामसेवक महिला असतील की काही त्यांना सुद्धा वेळोवेळी वारंवार वरिष्ठांनी सांगून सुद्धा त्या अगदी पद्मजासारख्याच वागतात अशा असतील, तर काही महिला सुद्धा तलाठी असतील, त्या स्थानिक आहेत पण लोकांना त्रास देणं हा त्यांचा हेतू आहे। त्रास देण्याचा हेतू काय असतो त्यांनाच माहीत। वारंवार माणसाला त्रास दिला तर सर्वसामान्य माणूस मेहता कुटाला येऊन बाबा काही ते घे पण एकदा करून दे अशा भूमिकेपर्यंत येतो। एकंदरीतच काय या जिल्हा प्रशासनातल्या महसूल मधल्या असतील, जिल्हा परिषद अंतर्गत असतील किंवा नगर भूपांमधल्या असतील किंवा नगर रचनाकार विभागातल्या असतील, एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्यातल्या शहरातल्या ह्या कार्यालयामधल्या महिला ह्या सर्वसामान्यांना मात्र डोकी ठरलेल्या आहेत। मध्यंतरी जिल्हा परिषद मधल्या बांधकाम विभागातल्या एका महिला अधिकाऱ्या बाबतीत थेट किरण सामंत यांनी दंड ठोपटले होते। थेट त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती। ठेकेदारांना त्या नात्याने त्रास देणं हे सुरूच होतं। एकंदरीतच काय की सर्वसामान्यांना शासन कसा न्याय देता येईल ही भूमिका घेतं, त्यांच्या अडचणी कशा कमी होतील ही भूमिका घेतं, नियम सुटसुटीत करतं की जेणेकरून सर्वसामान्य माणसांची कामं झाली पाहिजेत। पण ह्या जिल्ह्यातील, या शहरातील विविध कार्यालयातील महिलांच्या बाबतीतला मात्र अनुभव हा सर्वसामान्यांना मात्र नेहमीच त्रासदायक ठरत आलेला आहे। त्यामुळे सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, पुरुषांपेक्षा 2 पावलं पुढे आहेत असं म्हटलं जातं। पण ह्या एकंदरीत या महिलांची कार्यपद्धत बघितली तर ह्या पुरुषांच्या पुढे 2 पावलं आहेत, त्या याना त्या कारणाने, आणि तेवढ्याच रत्नागिरीकरांना, सामान्य माणसाला सुद्धा त्रासदायकच आहे। एकंदरीतच काय की सर्वसाधारण विचार केला तर या महिला सर्वसामान्यांना मात्र त्रासाच्या ठरल्यात। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।